एक महत्त्वाची बातमी, अजित पवार आणि विजय घाडगेंमध्ये सध्या बैठक सुरू आहे। तर विजय घाडगे हे अजित पवारांची भेट घेण्यासाठी सध्या आलेले आहेत आणि त्यांच्यात सध्या बैठक सुरू असल्याची माहिती आहे। तर काही दिवसांपूर्वी सुरज चव्हाण यांनी विजय घाडगेंना मारहाण केली होती। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अजित पवारांना या संदर्भात जाब विचारण्यासाठी माझी चूक काय असं विचारण्यासाठी विजय घाडगे आले असल्याचं कळतंय आणि सध्या अजित पवारांशी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, सध्या या दोघांमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय? पुण्यातल्या सर्किट हाऊस या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। गेल्या अर्धा तासांपूर्वी ही बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय घाडगे जे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे आणि आपण पाहू शकतो विजय घाडगे यांच्यासोबत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील आतमध्ये प्रवेश दिला गेलेला आहे आणि या भेटीच्या पार्श्वभूमीवर या सर्किट हाऊस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। विजय घाडगे हे कालपासूनच पुणे मुक्कामी होते आणि आज 11 वाजताची ही भेटीची वेळ होती, मात्र काही कारणास्तव ही भेटीची वेळ पुढे ढकलण्यात आली आणि स्वतः अजित पवार हे केम रुग्णालयात जाणार होते भेट घेण्यासाठी। मात्र त्या ठिकाणी इतर रुग्णांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून केम रुग्णालयातली भेट ही टळलेली आहे। मात्र आता सर्किट हाऊस या ठिकाणी ही भेट सुरू झालेली आहे, बैठक सुरू झालेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने विजय घाडगे यांची जी मागणी आहे, अर्थात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यासोबतच सुरज चव्हाण आणि इतर सहकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल व्हावा, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील सहआरोपी करावं, अशा पद्धतीच्या काही मागण्या त्यांनी अजित पवारांपुढे ठेवलेल्या आहेत आणि त्या मागण्यांवरती आता या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते। अजित पवार नेमकं आता या बैठकीत काय आश्वासित करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या अर्धा तासांपासून ही बैठक सुरू आहे आणि आपण पाहू शकतो या सर्किट हाऊस आणि आतमध्ये देखील मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि थोड्याच वेळात ही बैठक संपल्यानंतर विजय घाडगे बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। नेमकं काय या बैठकीमध्ये तोडगा निघाला का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण विजय घाडगे ज्यावेळी निघाले ते मुंबईकडे खरं तर कूच करताना पाहायला मिळाले। मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती, मात्र आज अजित पवार यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावरती तोडगा निघणार का, हे प्रकरण थांबणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना मारहाण केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना। नक्कीच योगेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।